पश्चिम महाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशी रणधुमाळी सुरू आहे पाहूयात। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून चाळीसगाव तालुका ओळखला जातो। या बालेकिल्ल्यामध्ये मात्र सध्या गटबाजीला चांगलेच उधाण आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। विद्यमान आमदार उमेश पाटील यांच्या विरोधात काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आता एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार झाल्यावर उमेश पाटील यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपला कारभार सुरू ठेवल्याचा आरोप आता जुने कार्यकर्ते जाहीररित्या करू लागले आहेत। विद्यमान 2 खासदार, 3 आमदार, अनेक आजी-माजी आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे कुटुंबीय यंदा नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। खासदार हरिश्चंद्र चव्हाण जे भाजपचे आहेत, त्यांची पत्नी आणि मुलगा यंदा जिल्हा परिषदेच्या राजकारणात दिसतील। या व्यतिरिक्त शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा मुलगा अजिंक्य हा एकलहरे गटातून राजकीय प्रवास सुरू करतोय। दुसरीकडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्या पत्नी सुद्धा कळवाडी गटातून रिंगणात उतरत आहेत। माजी मंत्री ए.टी. पवार यांचे कुटुंबीय, काँग्रेसचे राजाराम पानगावाने यांचे बंधू अशी अनेक मोठी यादी यावेळी राजकीय घराण्यांमधली जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल।